हाय फ्रेंड्स, मी वर्षा गायकवाड। आज मी आले होते आपल्या कळवण तालुक्यातील श्री सप्तशृंगी मातेच्या गडावर। तुम्ही बघू शकता गडघाट चढल्यानंतर वळणाचे रस्ते, डोंगरातून जाणारा मार्ग खूपच छान वाटतो आणि तो नजारा बघत बघत आम्ही पोहोचलो आईच्या पायथ्याशी। आणि आम्हाला सर्वात आधी कुंडाकडे जायचं होतं। मग गाडी पार्क करून घेतली आणि आलो कुंडाजवळ। बाकीच्यांनी स्नान वगैरे करून घेतलं आणि मी पण सूर्यनारायणाचं दर्शन घेऊन हातपाय धुवून घेतले। आणि ह्या पौराणिक कथेनुसार हा कुंड कधीच आटत नाही आणि ह्या पाण्याने आजार, नकारात्मक ऊर्जा दूर होते। आणि सगळ्यांनी हातपाय धुवून घेतले, बाकीच्यांनी आंघोळ केली आणि आम्ही कुंडाच्या भोवती एक फेरी मारली आणि कुंडाच्या तीरावर भजन कीर्तन चालू होतं आणि आम्ही निघालो रोपवेच्या दिशेने। तिथे पण पार्किंगसाठी जागा होती। त्या रोपवेच्या ठिकाणी गाडी पार्क केली आणि रोपवेचं तिकीट काढलं आणि आत एंट्री केली। आम्ही सर्वात आधी गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आणि तिथे आत दुकानं सुद्धा आहेत। आम्हाला आईसाठी नारळ ओटी घ्यायची होती, ती घेऊन घेतली आणि रोपवे खाली आलेली होती आणि आम्ही सगळे रोपवेमध्ये बसून गेलो होतो। आणि प्रिशूला तर खूपच मजा वाटत होती रोपवेमध्ये बसून आणि खालचा नजारा तर ब्युटिफुल असा दिसत होता। आणि फायनली आम्ही आईच्या मूर्तीसमोर पोहोचलो आणि आईचं ते मनमोहक रूप बघून मन अगदी प्रसन्न होतं। आणि आजचा दिवस खरंच आमच्यासाठी खूप खास होता, कारण की 12:15चा टाइम झाला होता आणि आम्हाला आईची आरती सापडली होती। खरंच खूपच छान असं आईच्या कृपेने दर्शन झालं आणि पडलो बाहेर। मग आम्ही निघालो रोपेच्या दिशेने परत खाली जाण्यासाठी। मग आम्हाला भूक लागली होती आणि आम्ही गेलो जेवायला। तिथे जेवणासाठी वरण भात, चपाती, छोले, बटाट्याची भाजी आणि चमचमीत लोणचं पापड होतं जेवणात। आणि माझ्या सगळ्या फॅमिलीने पण पोटभर जेवण केलं आणि निघालो परत। उन्हाळा असल्यामुळे ऊन तर खूपच होतं आणि गरम पण होत होतं। मग आम्ही थांबलो आपल्या कळवणच्या कोल्हापूर फाट्याजवळ ऊसाचा रस पिण्यासाठी आणि गारेगार थंडगार असा ऊसाचा रस पिला आणि मन एकदम शांत झालं। सो असा होता माझा आजचा दिवस। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, फॉलो, शेअर नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। भेटू मग नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय।